आणि त्याच्यामध्ये अनुराधाताई चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. काय सांगाल त्या प्रवेशाबद्दल? आज भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती जो हा विश्वास दाखवलेला आहे, हा पूर्ण विश्वास हा पूर्ण माझ्यासोबत असलेल्या जनतेचा विश्वास आहे. आणि हा विश्वास आणि हा विश्वास कसं मला वाढवता येईल आणि पक्ष संघटना कशी मला वाढवता येईल याच्यावरती मी नक्कीच खूप काम करेन. आत्ताच अनेक वक्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं हा पक्ष प्रवेश सोहळा जरा उशिरा झाला आहे. कसं बघता तुम्ही याच्याकडे? हो, नक्कीच पक्षप्रवेश हा सोहळा हा उशिरा झाला, पण तरी काही नाही. त्याच्यानंतरसुद्धा म्हणजे जेव्हा काम करण्याचं पक्ष जेव्हा संधी देईल ते काम मी नक्कीच करेन. पक्षाकडून काय अपेक्षा आहे? तुम्ही आता पैठण विधानसभावर लक्ष केंद्रित करणार आहे. आगामी काळात असं काही नाही. पक्षाचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य राहील आणि पक्ष संघटना जे काम सांगेल ते काम मी करू. तुमच्याबरोबर आज किती जणांना पक्ष प्रवेश केला? माझ्याबरोबर आज जवळपास 500 ते 600 जणांनी पक्षप्रवेश केला. काय आव्हान असणार आहे? पैठण विधानसभा म्हणजे शिंदे सेनेचा किल्ला आहे. गट मानला जातो, गड मानला जातो. काय आव्हान आहे तुमच्यासमोर? आव्हान काय? हा तर पूर्ण जनतेचा विश्वास आहे. आता काय कामं करणार तुम्ही? जनतेचे जे काही प्रश्न असतील शेतकऱ्याचे परत मजुराचे ते सगळे प्रश्न आम्ही सोडवायचे आहेत. पक्ष प्रवेश सोहळा करताना काही मागण्या वगैरे ठेवल्या का पक्षाकडे? नाही, काही मान्य वगैरे काही नाही. काय आव्हान करणार तुम्ही मतदारसंघातील जनतेला तुमच्यासमोर? मी आव्हान इतकंच करेन, पक्षाच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभे राहणार आणि पक्ष संघटना वाढवण्याचं काम करू. आपण नाव सांगा. लहू उत्तम जाधव. धन्यवाद. बाळासाहेब परमेश्वर मुळगे भारतीय जनता पार्टीचे मी पहिले सदस्य आहे. पण आज आमच्या या आडगाव सर्कलमध्ये एक तरुण युवा कर्तबगार आज लहू उत्तम जाधव यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. तरी पूर्ण आडगाव सर्कल आणि पैठण विधानसभा सर्कलच्या वतीनं आम्ही सर्व जनतेच्या वतीनं त्यांचं या भाजप परिवारामध्ये अत्यंत हृदयपूर्वक स्वागत करतो.